मित्रांनो नमस्कार. कोहम ते सोहम या पुस्तकावर शंका समाधान म्हणून आपण जे व्हिडिओज करत आहे त्यातला हा 5वा भाग. 5व्या भागामध्ये आपले मित्र आहेत बाळासाहेब लाखे. त्यांनी 3 प्रश्न मला विचारलेले आहेत. पण त्या तिन्हींचं उत्तर मी ह्या व्हिडिओमध्ये देणार नाही. त्यांच्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर देईन आणि बाकीच्या प्रश्नांचं पुढच्या व्हिडिओमध्ये देईन. तर ते म्हणतात, की सोहमची अवस्था अनुभवण्यासाठी सोहमची अवस्था अनुभवण्यासाठी आहार-विहार कसा असावा? नॉन-व्हेज खाल्ल्यामुळे ती अवस्था प्राप्त करण्यासाठी काही बाधा निर्माण होतात का? ती अवस्था अनुभवण्यासाठी वेळ लागतो का नॉन-व्हेज खाल्ल्यामुळं? त्यांच्या मनामध्ये हा प्रश्न आला. बरोबर आहे. पण या प्रश्नाचं उत्तर देण्याआधी काही गोष्टी मला क्लिअर करायच्या आहेत. त्या आधी समजून घेऊया आपण. कोहम ते सोहम असू दे किंवा अध्यात्म असू दे. आपल्याला काय समजून घ्यायचं आहे? वी हॅव टू बी व्हेरी क्लिअर अबाउट दॅट. काय समजून घ्यायचं आहे आपल्याला? तर आपल्याला हे समजून घ्यायचं आहे, की आपल्या अस्तित्वाला काही पदर आहेत. अस्तित्वाला काही पदर आहेत. पहिला पदर जो आहे, पदर म्हणूया किंवा काही डायमेन्शन्स म्हणूया, काही भाग म्हणूया पाहिजे तर. पहिलं डायमेन्शन जे आहे, पहिला भाग जो आहे आपल्या अस्तित्वाचा, तो आहे मन, बुद्धी आणि अहंकार. म्हणजे पहिल्या लेयरला आपण आपली आयडेंटिटी आहोत, मनबुद्धी आहोत. मी सगळ्या व्हिडिओमध्ये बोलत आलेलो आहे, की आपण आपल्याला जे समजतो, नाव, गाव, धर्म, हुद्दा, पैसा, सगळं जे काय आपली हिस्ट्री, जिओग्राफी, बायोलॉजी. ह्याला आपण मी म्हणतो ना. नॉर्मली आपण त्यालाच मी म्हणतो. तो आपला पहिला लेयर आहे. ओके. मनबुद्धी, अहंकार. नामरूप. आता हा जिथून निर्माण होतो, तो ह्याच्या आतला लेयर आहे, ज्याला आपण आत्मिक लेयर असं म्हणूया. जिथून हा फॉर्म निर्माण होतोय, ही आयडेंटिटी निर्माण होते. हे मनबुद्धी, अहंकार जिथून निर्माण होतं, तो दुसरा लेयर आहे आपल्या आतला. त्याला आपण आत्मिक लेयर म्हणूया, आत्मिक अवस्था म्हणूया. म्हणजे आपल्याला 2 अवस्था आहेत. एक बाहेरची आणि एक आतली. आता सर्वसाधारण माणूस अख्खं आयुष्य जगताना त्या बाहेरच्या लेयरनीच आयुष्य जगत असतो. त्याच्या आयडेंटिटीनीच तो जगत असतो. कारण त्याच्या आत काहीतरी आहे, याची त्याला जाणीवच नसते. आणि अध्यात्म काय म्हणतं, की ज्या व्यक्तीला त्या आतल्या त्याच्या आत्मिक अवस्थेची जाणीव होईल, त्यावेळेला ही आतली अवस्था जी अनंत आहे, इन्फायनाईट आहे, त्या इन्फिनिटीच्या डायमेन्शनला तो कनेक्ट होईल. मग त्याचं आयुष्य अतिशय साधारण, मर्यादित, लिमिटेड, लॅकमध्ये असणार नाही. ते स्वयंपूर्ण असेल, कारण तो आता त्याच्या माइंडच्या डायमेन्शनमधून त्याच्या असण्याच्या डायमेन्शनमध्ये आलेला आहे. ही संकल्पना समजून घ्यायची. बरोबर आहे? म्हणजे हे जे माइंडचा आपला जो भाग आहे, माइंडची पर्सनॅलिटी आहे आपली, माइंडची अवस्था जी आहे आपली, ती एका समुद्रावर आलेल्या बुडबुड्याप्रमाणे आहे. आता हा बुडबुडा मर्यादित आहे ना, तो फुटणार आहे कधीतरी. पण समुद्र फुटणार आहे का? सो तो
असण्याचा जो भाग आहे तो त्या समुद्रासारखा आहे, जो अथांग आहे, इन्फायनाईट आहे, अनंत आहे. सो द होल आयडिया कोहम ते सोहम या पुस्तकामध्ये तेच मी मांडायचा प्रयत्न केलेला आहे, की व्यवहारामध्ये, दैनंदिन जीवनामध्ये या बाहेरच्या अवस्थेमध्ये जगायला, फिरायला, करायला काही हरकत नाही. मनाच्या ज्या इच्छा आहेत त्या पुऱ्या करायला काही हरकत नाही. मला पैसा हवा आहे, मला गाडी हवी आहे, मला घर हवं आहे, मला फॉरेनला जायचं आहे, मला ट्रिप्स करायचे आहेत, मला चांगलं जेवायचं आहे, चांगलं प्यायचं आहे. जे काही त्याच्या मनाच्या इच्छा आहेत, त्या सगळ्या राबवायला, करायला, अनुभवायला काहीही हरकत नाही. पण त्याच वेळेला त्या व्यक्तीला हे जर कळलं, की मी हा नुसता गेटअप नाहीये. हा तर आहेच मी. व्यवहाराला हा तर आहेच. पण ह्याच्या आत एक अथांग, शांत, सच्चिदानंद अवस्था आहे. सो ह्या सगळ्या धबागड्यातून आपण जागेपणी झोपेत तर तिथं जातोच आपण. त्या आपल्या असण्याच्या अवस्थेमध्ये रोज रात्री झोपेत जातोच. पण जागेपणी जर आपण तिथं जायला लागलो, तिथं विसावायला लागलो, ज्याला आपण आता ध्यान म्हणूया. तिथं विसावणं म्हणजे ध्यान. आणि हे कसं करायचं हे ह्याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये मी बोललेलो आहे. सो तिथं जर जाऊ शकलो, तिथं विसावू शकलो, तर आपला जो इन्फायनाईट डायमेन्शन आहे तो जागा होतो. आणि तो जागा झाल्यानंतर मगाशी म्हटलं तसं आयुष्य अतिशय संथ, आनंदी, स्वस्थ आणि समृद्ध होतं. कारण ते कंप्लीटनेसच्या डायमेन्शनशी कनेक्टेड असतं. त्या मनाच्या लिमिटेड आणि लॅकच्या डायमेन्शनशी कनेक्टेड नसतं. आता ह्या प्रक्रियेमध्ये खाणं, पिणं या सगळ्या शरीराच्या गोष्टी आहेत. आपण शरीराच्या पलीकडे जाण्याचा प्रयत्न करतोय. त्यामुळे तुम्ही काय खाता, काय पिता ह्याचा ह्या अंडरस्टँडिंग वरती काही परिणाम होतच नाही. जागं होण्यासाठी तुम्ही काय खाता ह्याची आणि काय पिता ह्याच्याशी त्याचा काही संबंधच नाही. तुम्ही नॉन-व्हेज खाता की व्हेज खाता की आणखीन काय खाता, आणखीन काय पिता ह्याचा आणि त्याचा काही संबंध नाही. कारण ही जागं होण्याची प्रक्रिया आहे. शारीरिक तुम्ही जर काही करत असाल, शारीरिक साधना करत असाल, मानसिक साधना करत असाल, तर ह्या सगळ्या गोष्टी काय खाता, काय पिता, किती वाजता उठता आणि किती वाजता झोपता मॅटर करतील कदाचित. पण इथं तर तुम्ही ह्या मनरूपी मन, बुद्धी, अहंकाराचं जे डायमेन्शन आहे, त्याच्याबद्दल मागे जाऊन जागं व्हायला लागलेलं आहे. सो त्याच्यापेक्षा तुम्ही बाहेर चाललेला आहे, तर त्याच्याबद्दल आता विचार करायची गरजच नाही. आपल्यावरती संस्कार आहेत, की असं राहिलं पाहिजे, हे खाल्लं पाहिजे, ते खाल्लं पाहिजे. हे सगळं ठीक आहे. त्या डायमेन्शनच्या प्रोसेसमध्ये हे सगळं ठीक आहे. पण ज्यावेळेस तुम्ही जागं होता, त्यावेळेस ह्या गोष्टी बाळासाहेब मॅटर करत नाहीत. त्यामुळे मनाला तुमच्या जे वाटतं, ते तुम्ही खाऊ शकता. फक्त खाण्यापिण्यामध्ये एकच एकच भाग महत्वाचा आहे, की जे काही तुम्ही करता, युक्त आहार, युक्त विहार आणि युक्त विचार. युक्त हा शब्द फार महत्वाचा आहे. युक्त म्हणजे थोडक्यात करेक्ट, बरोबर, बॅलन्स्ड. सो तुम्ही जे काही खाता, तुम्ही जे काही विहार करता किंवा जे विचार करता, ते जर युक्त असतील, तर ते शरीर, मन जे आहे, ते जरासं स्टेबल राहतं. तिथंच जर फार इंडल्जन्स झाला, अतिउपभोग झाला, तर शरीर मनच अस्वस्थ व्हायला लागतं. त्यामुळे त्याच्या मागे जाण्याची जी प्रक्रिया आहे, ती सहजी होऊ शकत नाही. मला वाटतं तुमच्या प्रश्नाला मी उत्तर देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तो तुम्हाला समजलेला आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण तुमचा पुढचा प्रश्न घेऊया. तोपर्यंत आणखीन काही प्रश्न कोणाला पडले असतील, तर त्यांनी या व्हिडिओच्या खालतीच कमेंटमध्ये तो प्रश्न विचारावा किंवा माझा जो मेल आहे, त्या मेलवरती माझा मेल आहे feelgood108@gmail.com ते डिस्क्रिप्शनमध्ये देतो.
त्याच्यावरती मला मेल करावा. सो त्याचं उत्तर मी देण्याचा प्रयत्न करेन. प्रश्न विचारल्याबद्दल धन्यवाद.